तर खूप दिवसांनी आज सकाळी पहिल्यांदा माझं 10 वाजता सगळं काम आवरलेलं आहे. किचन वगैरे मस्तपैकी पुसून वगैरे एखाद दुसरं भांडं पडलेलं होतं ते पण धुवून झालेलं आहे. सगळी इथं जिथले तिथं भांडी पहिल्यांदा घासलेली आहेत. इकडं विरेंचं चाललेलं आहे आणि सकाळची देवपूजा अगदी झाडून पुसून सगळं. आणि आज कितीतरी दिवसांनी स्वामींचे उपकार. आज गुरुपुष्यामृत आहे. न आळस करता देवाची पूजा सगळं जिथले तिथं ठेवून. आणि आज तुम्हाला एक गंमत दाखवायची आहे. तर माझ्या नारळाला हा छोटासा कोंब येतोय. कधीतरी आपण काहीतरी चांगल्या गोष्टीत जर सक्सेस होणार असलो तर एखाद्या नारळाला कोंब येतो. आणि मग आज एवढी स्वच्छ आणि आनंदी पूजा झाल्या देवाची. प्रसन्न वाटतंय आणि सगळे आपल्या आपल्या कामाला गेलेत. आणि हे रोजचं रुटीन चालू असल्यावर परवा एक तुळस आणली होती, ती कुंडीत लावली तर तिला पण असं चांगली पालवी फुटली. भोपळ्याचा वेल लावला होता. परत इथं स्नॅक प्लेंट लावलेलं तर त्या स्नॅक प्लेंटला पण भरपूर आता. आणि अजून एक नवीन आलंय त्याला रोपटं. पलीकडच्या बाजूला भोपळ्याच्या बिया टाकल्या होत्या कधीतरी शेपूच्या भाजीत टाकायला, तर त्याला पण एक भरपूर चांगली पालवी आल्या. आणि हिथं आमच्या विरेनं उद्योग करून टाकलाय. पण त्याच्यात एक गोकर्णाचं रोपटं आलंय. त्याला जर 4 फुलं आली तर तेवढंच जरा सार्थक झालं देवाला घालायला. आणि हे केळीचं रोपटं लावलं होतं. तर छंद कधीतरी जोपासला पाहिजे. म्हणजे आपल्या रोजच्या खाण्यापिण्याच्या व्यतिरिक्त वेगळं पण काहीतरी करायचं हे मला आवडतं म्हणून. आणि त्याच्याबरोबर आज फिश स्टँडला फिशमध्ये मासे आहेत 4. त्यांना थोडंसं खायला रोजच्या रोज टाकून झालंय. आणि विरेनला मला दे फिश, म्हणजे विरेनला खेळायला पाहिजे असतात फिश. पण हे एवढासा गरीब जीव तो खेळायला कसा द्यायचा. आणि तुमच्यात पण लहान मुलं असली तर हा रोजचा इतका पसारा पडलेला असतो का मला तुम्ही सांगा. तरी मी भरपूर उचलून ठेवलाय. आणि हे असले उद्योग चाललेले असतात का सांगा सगळ्यांच्याच घरात. कारण आम्हाला असं वाटतं की आमच्याच घरात आमचंच पोरगं फक्त नवीन हा उद्योग करतंय. तर तुम्ही पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा की हे असे तुमची पोरं उद्योग करतात का. आणि ह्या वस्तू ह्याला रोजच्या रोज ठेवाव्याच लागतात. तर धन्यवाद.